अमरावतीच्या ग्रामीण लोणी हायवेवर मोटरसायकल सवाराला अडवून जबर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एक विधी संघर्ष बालक ताब्यात घेण्यात आला। 5 ऑगस्ट रोजी सुनील अजमिरे हे मोटरसायकलने अमरावतीवरून अकोली जहागीर कडे जात होते। बेलोरा गावाजवळ 4 जणांनी त्यांचा पाठलाग करून मोटरसायकल अडवली आणि गाडीची चाबी काढून आणि मोबाईल काढून हा शेतात फेकून दिला। आरोपींनी त्यांच्या खिशात जबरदस्तीने हात टाकून त्यांच्या खिशातून 2000 रुपये जबरीने हिसकावले आणि घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला। गोपनीय माहितीच्या आधारे अकोला रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून रितेश महापात्रा आणि गौरव डोंगरे आणि श्रेयस इंगळे याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। आरोपीकडून 2000 रोख आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल, 3 मोबाईल आणि 1 पॉवर बँक असा एकूण 1,03,000 रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला। या कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशाखाली अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोहित कुलदळे तसेच पोलीस अंमलदार सुधीर बावणे, गजेंद्र ठाकरे, सचिन गायधने, रवींद्र वराडे, निलेश डांगोरे, श्याम गावंडे आणि चालक संजय प्रधान यांचा सहभाग होता।